पास मी केला 1.5 एकरचा प्लॉट यांच्या महाराष्ट्राखाली. तर एकदम कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीचा प्लॉट आहे. आता अजून भविष्यात कळलं आपल्याला की किती जोड्या लागतात काय अजून मार्केटला. पण हे पॅटर्न शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे. सगळ्यांनी हे करायला पाहिजे यांच्या महाराष्ट्राखाली करा. आणि त्यांचं हे करतो काम जे आहे हे निस्वार्थ आहे. त्यांना काही आपण काही कापूस 10 क्विंटल त्यांना काही 1 रुपया देत नाही आपण. मग हे असे करणारे माणसं खूप कमी, असे निस्वार्थ सेवा करणारे माणसं खूप कमी असते. हे त्यांचं आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. याचा शेतकऱ्याचा खूप चांगला फायदा याच्यामध्ये. कसं आहे, आजकाल शेतकऱ्याला सांगायला कोणी रिकामा नाही, कोणाजवळ टाइम बी नाही. आणि योग्य मला काय म्हणायचं, कुठे बी जातो योग्य घ्या, ते पाहिजे. आपल्याला काही नाही, आपल्याकडे आले कुठे गेले कसं केलं काही नाही. आपल्याला जे भेटतं ते घेऊन टाकायचं, कुठून बी घेऊन टाकायचं. चांगलं घेतलं सोडायचं. नमस्कार, मी बाळासाहेब ज्ञानोबा माने, मुक्काम पोस्ट मातोरी, तालुका शिरूर, जिल्हा बीड. तर गेल्या वर्षी आम्ही 4 फुटावर सरकी केली. तर त्याला खत टाकून म्हणजे एवढी वाढली त्यांना 10 वेळेस मला फोन करावा लागला की आता हिला काय करायचं. पण तुम्ही जे फोन केलं होतं मला, ते तुम्ही स्टेपच्या बाहेर गेल्याच नंतर. हा, स्टेपच्या बाहेर गेल्यानंतर तरी पण याने मला पर्याय सांगितले. पण त्यापासून मग सतीश भाऊला भेटलो मी. त्याच्यानंतर त्यांचा प्लॉट बघितला, त्यांचं अंतर बघितलं आणि खर्च एकदम त्यांचा कमी आणि आमचा त्यांच्यापेक्षा 3 पट खर्च होता. त्याच्यामुळे आमचा प्लॉट गेल्या वर्षी खराब झाला. पण नंतर थोडं नियोजनाखाली आणून फोन करून थोडं वाचला ते. पण आता या वर्षी चांगलं चाललंय. आता लावणीपासूनच आमचे पहिले 16 पिशव्या लागायच्या. तुमचं बघून आम्ही लावलं, मग आम्हाला 9 पिशव्या लागल्या. परत गेल्या वर्षी आम्ही ह्या वेळेस आतापर्यंत 2 वेळेस खत टाकायचो. अजून आता थोडं टाकलं, 7 एकरला 5 गोण्या टाकल्या आम्ही. आता पहिले 16 बॅगी लागत होत्या, ते 9 लागले. 9 लागले म्हणजे 6 बॅगी. खर्च कमी झाला. परत बॅगीचे 7,000 उरले पहिल्याने. आणि नियोजन जर व्यवस्थित जर केलं तर 7,000 काही बी होऊ शकतं बरं का. तुम्ही 7,000 कमी नका धरू. 7,000 7 बॅगी फवारणी होतील आमच्या तेवढं फवारणी. नाही तर पूर्ण जेवढं राहणं तेवढं 7,000 फवारू शकतं 2-3 एकर. आणि पहिले फवारला बी आम्हाला कमीत कमी 6400 ते 63 असं बिल होतं आमचं. 6,300 200. आता 7 एकरला एका फवारण्याला आता किती व्हायला लागलं? सगळं 1500 1200 असंच व्हायला लागलं. 1500 1200 सुद्धा व्हाय ना. फवारणीला जर 3,500 रुपये 1500 पण व्हाय ना. 4,000 जर वाचू राहिले मग पैसे तर तुम्ही मला निघायचे पहिलेच वाचून घेतले. पाहिजे 5 फवारण्याचे जर 4,000 लावले पैसे 20,000 रुपये वाचत. उत्पन्नात पण वाढ झाली ना. पहिले असंच व्हायचं, एकरी 7 क्विंटल 8 क्विंटल वाढ राहिलं 18 क्विंटल झालं गेल्या वर्षी. एकरी 18 क्विंटल घेतला आपण यांचं बघून घेतला. सगळे घेतल्यानंतर 18 क्विंटल नियोजन चुकून सुद्धा तुमच्या नंतरच्या नियोजनाने सुद्धा 18 क्विंटल झाला आपल्याला गेल्या वर्षी. 18 क्विंटल इथं जे एवढे बी शेतकरी समजा. नमस्कार, बोल. की आपल्या ग्रुपमध्ये कोणी लबाड नाही. नमस्कार, माझं नाव भारत त्र्यंबक भुतेकर, राहणार बालम टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आता असा विषय सरकीचा की आम्ही राजपूत साहेबाच्या जवळपास 3 वर्ष झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आमची शेती. आता माझं म्हणजे आमचं प्रत्येकाचंच, आम्ही 3-4 जणांची ग्रुप मी करीत होतो शेती. ते ग्रुपने अजूनच चालू आहे. पण आमचं पहिलं असंच व्हायचं, 3.5 बाय 3.5 लावायचे, मस्त रेघाट्या पाडायच्या, खत टाकून द्यायचं, बैलाची बोकंडी उभं राहायचं, मस्त वखर हाणायचं, 4 वाजता सोडून द्यायचं चारायला. आता 3 वर्ष झाली आम्ही यांच्या सोबत आहे. आता येईने तर तिथं आपल्याला 27 क्विंटल कापूस झाला 1 एकर मध्ये. हा, तिथं 27 झाला. तर मागच्या वर्षी काय झालं, आपल्याला थोडासा दाटाळा झाला तिथं. सरकी दाटली तुम्ही म्हणले, मग ती शेंडी डिस्टॉप. आता एकदम व्यवस्थित चालू आहे, सरकीची वाढ बी चालू आहे आणि उत्पन्न बी चालू आहे तिचं. आता मागच्या वर्षी काय झालं, आपल्याला 27 झाला, थोडस अडचण आली म्हणजे दवाखान्याची त्याची, त्याच्यामुळे आपण 27 मध्ये थांबलो. नाही तर कम्प्लीट 30च्या पुढे टार्गेट झालं असतं. एकरी समजा 30 मला काय म्हणायचं, एकरी जर 30 क्विंटल 20 क्विंटल बी कापूस होऊ द्या, 7,000 ना कापूसाचे भाव लावत पैसे किती होते? कमी खर्च बरं का, कमी खर्चात खेळ, कमी खर्च नाही तर जास्त खर्च आणि केला का आपलं जर समजा ते दवाखान्याचं जर नसतं झालं तर 30च्या पुढे 100% म्हणजे दण थापटून गेलो असतो. नाही समजा मी म्हणतो तुम्हाला ही शेती एवढी 5-6 लाख रुपये देतात, काही शेतकऱ्याला भरोसा येत नाही. हा, नाही बरोबर, 100% उत्पन्न देते त्यांना. बरोबर. यांचं रान काय नाही का, एवढं खाली रान राहतं म्हणजे एवढी खाली. आणि मी कापसावर कापूस घेत नाही. डबल आणि आता जास्त रान असले कापसावर कापूस गेल्या घेऊ वर्षीचा नका. प्लॉट तिकडे होता. डबल 4 दुसरे पिकं घ्यायचे, नंतर काही आपलं 2-4 एकर कापूस लावायचं, 2-4 एकर दुसरं पीक घ्यायचं. आलटून पालटून हा, मला